दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रंथोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. हे 2 दिवसाचा कार्यक्रम आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी अशोक नायगावकर आहेत. आपण त्यांच्याशी बोलू. सर, ग्रंथोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 2 दिवसाचं 2 दिवस हे कार्यक्रम चालणार आहे. कशा प्रकारे सुरू आहे? नाही नाही, याच्यामध्ये विविध तर मुलं ज्याच्यामध्ये तरुण पिढी ज्याच्यामध्ये भाग घेईल अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतायत ही फार मोठी गोष्ट आहे. आत्ताही ग्रंथदिंडीमध्ये ही मुलं ऊन असो का उन्हाचा तडाखा असला तरी ती छानपैकी लेझिम वगैरे करत आणि हेच चित्र गावोगाव आत्ता अलीकडे गेल्या महिन्यातच अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं सातारला. तर तिथेही अशीच तरुण पिढी दिसते. त्याचं प्रमाण थोडंसं कमी असेल, नाही असं नाही, थोडं पूर्वीपेक्षा कमी प्रमाण आहे वाचनाचं याचं, पण लोकांना पुन्हा आपल्या भाषेकडे पुन्हा आपल्या मुळांकडे येण्याची जी हळूहळू ही जी मुळं रुजत आहेत ती गोष्ट निश्चितच स्वागतार्थ आहे. आणि हे असं वाढत राहिलं पाहिजे, एकानं दुसऱ्याला दुसऱ्यानं तिसऱ्याला अशी ही जी पुस्तकं आहेत आणि त्याला आम्ही पालक लोक जबाबदार आहेत. ही जी सगळी जी कविता आहे हे सगळं लहानपणापासून आमच्या घराघरात त्या जात्यावर दळणाऱ्या किंवा मी काही मिक्सरच्या विरोधात नाही, पण जात्यावर दळताना आमच्या आया बाया सगळी गाणी रचत होत्या, ओव्या म्हणत होत्या. तर आत्ताच्या महिलांनी देखील त्या सगळ्या ज्या ओव्या आहेत ती जी गाणी आहेत मराठीची लय आहे ती थोडीशी अंगवळणी पडावी तर ती पुढच्या पिढीपर्यंत जाईल आणि ही भाषा अशी अभिजात भाषा खऱ्या अर्थानं अभिजात होईल. आपण या ग्रंथोत्सवाची सुरुवात दिंडीनी केलेली आहे. हो. लेझिम पदक देखील होतं आणि आपण ग्रंथाची दिंडी या ठिकाणी आणलेली आहे. काय? तर ग्रंथ हेच शेवटी एखादी बिल्डिंग रिनोव्हेशनला जाते पण ग्रंथ रिनोव्हेशनला जात नाहीत. तुकोबांच्या ओळी देवाची तो खुणा आला ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा मनुष्यपणा किंवा त्या आता विश्वात्मके देवे असं कल्याण, ती ओळ कधी ती रिनोव्हेशनला गेलेली नाही आहे. 700 वर्ष आहे तसंच आहे पसायदान. हे पसायदान असंच राहणार आहे आणखीन पुढचे 700 वर्ष. तेव्हा चिरंतन काय आहे तर हे साहित्य कविताही चिरंतन आहे, बाकीचं काही चिरंतन नाही आणि ते भाषेच्यामुळंच ते चिरंतन राहणार आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. तरुण पिढीमध्ये कुठेतरी ओढ कमी झालेली आहे. आहे तर माध्यमांमुळं झालेलं आहे ते माध्यमांमुळं झालेलं आहे. आता पूर्वी कसं रेडिओ होता फक्त, आता सगळंच ते त्याच्यावरती बघतात आणि आपल्याला माहीत नाही आहे लोकांना किती कविता आवडत आहेत काय. तुम्हाला आम्हाला संपर्कच राहिलेला नाही आहे ना. तो खाली मान घालून एखादा जर माणूस बालकवींची कविता त्या याच्यावरती यूट्यूबवर जाऊन वाचत असेल, तुम्हाला काय कल्पना आहे. असं आहे ते थोडंसं, म्हणजे आपला संपर्क तुटला आहे त्याच्यामुळे हे असं होतं आहे की काय असंही म्हणायला हरकत नाही. धन्यवाद. पण याची ओढ वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? मग हेच असेच उपक्रम केले पाहिजेत गावोगावी, अशाच दिंड्या, असेच समारंभ, अशीच कवी संमेलनं, असंच सगळीकडे आपल्या सोसायटीमध्ये निदान एक ग्रंथालय तर उभं करा. प्रत्येक संकुलामध्ये एक ग्रंथालय असलं पाहिजे फिरतं. त्याच्यासाठी काय फार तुम्ही हॉटेलला जेवायला जाता शनिवारी रात्री तेव्हा जो 2,000-2,500 रुपये बिल होतं, कमीच सांगतोय मी. त्याच्यापेक्षा 150 रुपयाचा एखादा कविता संग्रह, म्हणजे 3 रुपयाचा अजबखाना, उंटावरचा एक शहाणा, सोन्याचा घालून वाहणा, भीक मागवतो दारोदारी, विंदांच्या जर बालकविता म्हटल्या तर काय ते त्यानं काही फरक नाही पडणार. ठीक आहे, धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.